जे रस्त्यात येताना तर वहिनींना पुन्हा कुठंतरी त्या ठिकाणी मिनिस्ट्रीमध्ये आणावं अशी जनतेची अगदी प्रामाणिक इच्छा आहे. त्या पद्धतीनं वरिष्ठांबरोबर बसून ती चर्चा करून तसा निर्णय घ्यायला विनंती करू. आपल्यासोबत मंत्री महोदय नरहरी झिरवळजी आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करून घेऊया. झिरवळ साहेब, काय वाटतं की हे सगळ्या लोकांचं मत आहे की आता दादांचा पुढचा वारसा कोण चालवणार या संदर्भात सध्या चर्चा चालू आहे. आपण एक वरिष्ठ नेते आहात, अनुभवी नेते आहात, काय वाटतं आपल्याला की आता हा वारसा कोणी चालवणार? आता सगळ्यांची मागणी तशी जी काय होते ती आता जे रस्त्यात येताना तर वहिनींना पुन्हा कुठंतरी त्या ठिकाणी मिनिस्ट्रीमध्ये आणावं अशी जनतेची अगदी प्रामाणिक इच्छा आहे. त्या पद्धतीनं वरिष्ठांबरोबर बसून ती चर्चा करून तसा निर्णय घ्यायला विनंती करू. पण दुसरी एक चर्चा आहे की निवडणुकीच्या निमित्तानं आपण एकत्र आलेलो आहोत, पवार कुटुंबीय एकत्र आलेले आहेत, निवडणुकीत निकाल देखील आलेले आहेत. आता ही वेळ आहे एकत्र यायची? नाही, एकत्र आलेतच ना, त्याच्यामुळं आता अजून एकत्र येण्याला काय. बऱ्याच ठिकाणी असं तुतारी हा विषय दोन्ही तुतारी आणि घड्याळ एकत्र येऊन सत्तेत होईल ना दादा. आपली सगळी महाराष्ट्राचीच मागणी तशी पूर्वीपासूनही होतीच, पण आता तर ती अजून जास्त जोरदारपणे का बाबा आता असं विखरल्या याच्यानं चालणार नाही, एकत्रच राहावं लागणार आहे. हे आपले विचार आहेत, तसे सगळ्या सर्वसामान्य जनतेचे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.